आलेलो आहोत ग्रामीण भागातलं. घारेफळ आमचं गाव आहे, यवतमाळमधून आलेलं आहे. काय बोलायचं आहे तुम्हाला? काय बोलायचं आहे का? बोला. समजा समूहाच्या महिला आहोत. आमचा समूह 10 महिलांचा आहे आणि त्यामधून आम्हाला आमच्या मेल क्लस्टरमधून आमच्या डांगी सरांनी आम्हाला कसं लायसन्स काढून दिलेले आहे आणि त्यामधून आम्हाला हे सर्व फळ आम्हाला मिळालं आहे. यामधून आमचा खूप फायदा होत आहे. आम्हाला एकापेक्षा डबल असा फायदा होत आहे. 3 पट आमचा फायदा होत आहे. त्यामुळे खरंच आम्ही खूप या सरकारचे आभार मानतो. कारण या मोदी सरकारने आम्हाला खूप सारं दिलेलं आहे. आम्हाला बलवान केलं, आमच्या सक्षम केलं आमच्या महिलांना. आम्ही पहिले घराच्या बाहेर पण निघत होतो, आता आम्ही बँकेमध्ये जातो आणि आम्हाला हे थोडं मोठं स्टॉल उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला सगळी सुविधा मिळालेली आहे. फक्त आम्ही अनाथ स्थान विकत राहतो आणि सगळं इथून पाण्यापासून आणि सगळं या डेकोरेशनपासून सर्व या उमेद अभियानाअंतर्गत या सरकारने आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचे खूप धन्यवाद मानतो. जिल्हा चंद्रपूर. आम्ही चंद्रपूर तालुक्यामधून इथे आले आहोत. आमच्या स्टॉलमध्ये चिकन मिळते, मटण थाली, पुरणपोळी, कांदा भजी, ज्वारी भजी, ज्वारी भाकर इत्यादी पदार्थ मिळतात. मी 2017पासून कोटगाव इथे CRP म्हणून काम करत आहे. आम्ही छोट्याशा गावामध्ये राहतो. ह्या उमेद अभियानामुळे आम्हाला मुंबईसारख्या मोठ्या शहरात येण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी उमेद अभियानाचे तसेच ह्या शासनाचे आभार मानतो. धन्यवाद. कोटगाव तहसील नाशिक जिल्हा चंद्रपूर. मी कोटगाव येथे 2017पासून CRP काम करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत पंचायत समितीमधून आम्हाला मुंबईमध्ये येण्याची संधी मिळाली. तसेच पहिलेच राहू द्या, दुसऱ्यांदा घेऊ का? मुक्काम पोस्ट कोटगाव तहसील नाशिक जिल्हा चंद्रपूर. आम्ही उमेद अभियानामध्ये 2017पासून CRP म्हणून काम करत आहे. आम्ही एक छोट्याशा गावामध्ये अभियानामध्ये काम करते. तसेच ह्या अभियानामुळे आम्हाला मुंबईसारख्या शहरामध्ये स्टॉल लावण्याची संधी मिळाली. तसेच आमची म्हणजे आर्थिक जीवन उंचवण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही उमेद अभियानाला धन्यवाद मानते. तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा धन्यवाद मानते. आमच्याकडे आलू पकोडा, मूग पकोडा इत्यादी सर्व उपलब्ध आहे. पुरणपोळी सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही उमेद अभियानाचे तसेच महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद मानतो. तसेच आमचं उमेद अभियान नेहमीच कायम राहावं अशी अपेक्षा करतो. आमच्या स्टॉलमध्ये चिकन आणि मटण, चिकन आणि साधी भाजी, भात, मटण इत्यादी आणि पाण्याची छोट्याशा खेड्यामधून आम्ही मुंबई शहरामध्ये आलो. महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. पण आभार मानतो. माझं पूर्ण नाव अनिता संजय बांगोळे, कोटगाव तालुका नाशिक जिल्हा चंद्रपूर. उमेद अभियानातून आम्ही छोट्याशा गावातून मुंबई शहराकडे प्रदर्शनीला आलो आहोत. त्यामध्ये स्टॉलवर आम्ही चिकन, मटण, भात, गव्हाची रोटी तसेच बाजरीची भाकरी, पुरणपोळी, मूग पकोडा, आलू पराठा इत्यादी साहित्य ठेवून आम्ही खरेदी केली. खरेदी विक्रीमध्ये आम्हाला यश आलेलं आहे. त्यामधून आमची आर्थिक परिस्थिती उंचावलेली आहे. त्याबद्दल आम्ही उमेद अभियानाचा आभार मानतो आणि महाराष्ट्र राज्य निवडणुकीला सुद्धा आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय भारत.
ग्रेव्ही आहे नाही सुरमई आहे सुरमई आहे सगळ्या किती 400 पातळ आहे ना हे फ्राय आहे का फ्राय आहे एकच